मित्रांनो, हे आपले मुरमुऱ्याचे लाडू बघू शकता तुम्ही पण. मस्त पैकी क्रंची होते. नमस्कार मित्रांनो, आमच्या रणखांबा ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवणार आहोत शेंगुळ्याचा लाडू. चला आता आपण सुरुवात करूया. मुरमुरे घेतल्या, तिथं हळद घेतलं, इथं गूळ घेतलं, इथं फूड कलर घेतलं आणि इथं इलायची घेतल्या आणि इथं आपलं तेल आहे. मित्रांनो, आता मम्मी गूळ घेते आणि गुळाला मी बारीक करते आणि मैमा वेलचीचं पूड करते. चला आता आपण सुरुवात करूया. बारीक बारीक करूया म्हणजे विरघळायला आपल्याला सोपं पडेल गुळ. मित्रांनो, बघू शकता इथं मम्मीने गूळ बारीक करून बारीक झालेला आहे. आहे. हो, आता आपण चूल पेटवून घेऊया. आणि इथं पण माझा इलायचीचा पूड करून झालेला आहे. मित्रांनो, चूल आपली चांगली पेटलेली आहे. चला आता आपण टोप ठेवून घेऊया. चला तर आपण टोप ठेवून घेऊया. आता आपण मुरमुरे भाजून घेऊया. टोप आता चांगल्यापैकी मस्त पैकी आता नाही, तेल नाही याच्यामध्ये टाकायचं. आपण टोप आता मस्त पैकी तापलेला आहे. थोडंफारच आपल्याला मुरमुरे भाजायचे आहे, जास्त नाही. मस्त पैकी जरा क्रंची करायचे जेणेकरून आपले लाडू मस्त पैकी क्रंची होते. हे काय आपले मुरमुरे काय जास्त लालसर भाजायचे नाहीये. थोडस आपले मुरमुरे कसे नरम असे नाही झाले पाहिजे. चांगले 1-2 मिनिटं क्रंची टाइप झाले की तेव्हा आपण काढून घेऊया. आपले मुरमुरे मस्तपैकी भाजून झालेले आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते कसे झाले आहेत. हे बघा, बघू शकता हे असे क्रंची टाइप. आता आपण काढून घेऊया. जाळ आहे ना फक्त. मित्रांनो, आपलं मस्तपैकी जाळ लागलेलं आहे. चला आता आपण गूळ टाकून घेऊया. हो, थोडस आपण किंचित तेल टाकूया. याच्यात तुम्ही तूप पण टाकू शकता. मी आता तेल टाकते आणि आता गूळ टाकूया आणि मस्तपैकी पाक बनवून घेऊया. हे बघा, आणि चांगल्यापैकी हलवून घेऊ आणि थोडस किंचित आपण पाणी टाकूया म्हणजे चांगल्यापैकी आपलं गूळ विरघळेल. मित्रांनो, आपण कलर आणि वेलची टाकून घेऊ. त्याच्याने चांगला फ्लेवर मस्त पैकी आपला फ्लेवर येईल. मला मग वेलची टाकते. कलर टाकते. बस, आता चांगल्यापैकी एकजीव करून घेते. मित्रांनो, बघू शकता एकदम पातळच झालेला आहे. जरासा आपल्याला अजून पातळ करायचंय. जेणेपैकी तार टाइप आलं की लगेच आपण खाली उतरून ठेवूया आणि त्यात मुरमुरे टाकून देऊया आणि पटकन गरम गरमच लाडू बनवून घेऊया. बघू शकता इथं मस्तपैकी आपलं जाळसर होत राहिलेलं आहे. अरे बघा, तुम्ही बघू शकता हे असं जराचं अजून जाड झालंय
की आपण लगेच उतरून घेऊ आणि लाडू बनवू. बघू मित्रांनो शकता. आपलं मस्तपैकी हो, झालेलं मस्तपैकी हे आहे. बघू शकता. एक नंबर आपले जाडसर झालेले आहे. आता आपण उतरून घेऊया. यामध्ये मी एक ताटामध्ये तेल लावलेलं आहे. आता मी ठेवून देते, ह्याच्यामध्ये टाकून देते. तुम्ही असं ताटामध्ये तेल लावलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मुरमुरे. आणि आता जसं लागल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाक टाकू शकता. हे बघा, आता मी जसं लागल तसं मी टाकते आणि चांगल्यापैकी आता एकजीव करून घेते. चला आता आपण लाडू बनवायला सुरू करूया. चला तर आता आपण लाडू बनवून हो, घेऊया. जामच गरम आहे आणि आपल्याला गरम गरमच लाडू बनवायचे आहे, नाहीतर ते नंतर कडक होतात. बघू शकता असे छोटे छोटे मी लाडू आता बनवते. हे बघा, हे बघू शकता मस्तपैकी आपले लाडू झालेले आहेत. पण याच्यामध्ये गरम गरमच आपल्याला करून घ्यायला लागते नंतर, कारण जामच कडक होतात आणि करायला जमत नाही. मित्रांनो हे आपले मुरमुऱ्याचे लाडू बघू शकता तुम्ही पण हे घरी ट्राय करा. चला तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. म्हणतात घे मित्रांनो मस्त झालेले आहेत आणि खूप गोड आहेत. म्हणतात कसं झालंय आपल्या पब्लिकला सांग. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.